नमस्कार मंडळी. आपण मगाशी पाहिलं की कारलं कसं चिरायचं. कारलं चिरून स्वच्छ करून घेतलेलं आहे. आपण काय म्हणतो, कारलं तुपात मळलं साखरेत घोळलं तरी ते कडूच असतं, पण अजिबात नाही. आजची ही भाजी खूप सुंदर आणि गोड लागणार आहे. कारलं तसं कडूच खाल्लेलं चांगलं असतं, पण आता आपण बघणार आहे कारल्याची भाजी कशी बनवायची. त्यासाठी लागणारं सामान आता आमच्या आई सांगतील. सांगा काय काय लागणार आहे, लक्षात ठेवा. धने पावडर, चिंच, खोबरे, कढीपत्ता आणि मसाला, हळद आणि लसूण आणि कोथिंबीर. कच्च्या मसाल्यामध्ये आपण दालचिनी घेणार आहे, तमालपत्र, आणि त्याच्यामध्ये काळी मिरी पण असणार आहे. ओके, सगळं थोडं थोडं घ्यायचं, त्यामुळे झणझणीतपणा जास्त यायला नको. मुलं खाणार असतील त्या दृष्टिकोनातून आपण थोडंसं तिखट कमी बनवायचं. ठीक आहे. आणि ह्या कारल्याच्या फोडी छान सुंदर आता कापून झाल्यात. आता कसं बनवायचं, फोडणी कशी द्यायची, ते आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. छान प्रॉपर मसाला बनवणार आहे आणि त्यानंतर कारल्याची भाजी कशी बनवायची ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू. पहिल्यांदा आपण तेल घेतले. आता आपण कारल्याची भाजीला फोडणी कशी द्यायची हे बघणार आहोत. हा मगाशी दिलेला मसाला सर्व बारीक करून घेतला. तेलात कढीपत्ता टाकतोय, जिरी, मोहरी, हळद. ह्या सर्व फोडी चांगल्या पद्धतीने आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात. मसाला फोडींना लागला पाहिजे. हे कारलं आहे स्पेशल छोट्या मुलांसाठी, ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही. ते मिटक्या मारून हे कारलं खातात. इतकं सुंदर बनतं हे कारलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना खाण्यासाठी कारल्याची भाजी. याच्यामध्ये आपण तिखट टाकलेलं नाही आहे, तरीही मसाल्यामुळे कारल्याची भाजी खूप छान लागते. छान अशी परतून घ्यायची आहे. कारलं छान परतून घेतली. इतकं सुंदर दिसतंय. तेल थोडं सुरुवातीला कमी वाटल्यामध्ये टाकलंय. तर झाकून ठेवायचंय. आता हे किती वेळ झाकावं लागेल? 5 मिनिटं ठेवायचं. मंद आचेवर 5 मिनिटं हे कारलं शिजवून घ्यायचंय. हे बघा, गॅस एकदम कमी आहे. आपण 5 मिनिटं वाट बघू. एक वाफ देऊन घेतली आहे. बघू आपण कसं दिसतंय. छान परतून घेतली भाजी. आता थोडंसं पाणी घालावं. शिजण्यापुरतं पाणी घालायचं. कारलं सुक्कं छान लागतं. आता 10 ते 15 मिनिटांमध्ये कारलं शिजून तयार होईल.